नमस्कार मैत्रिणींनो, श्री स्वामी समर्थ. आजच्या भागामध्ये पुन्हा एकदा तुमचं मनापासून स्वागत आहे. आणि आज आहे सोमवार. मी तुम्हाला आधीच्या भागांमध्ये सांगितल्याप्रमाणे आपण आजपासून नवरात्र विशेष रांगोळ्या चालू करतो आहोत. तर बरोबर आज 8 दिवशी घटस्थापना आहे, म्हणजे नवरात्रीचा पहिला दिवस आहे. तर आपण ह्या आठवड्यात सोप्या आणि साध्या अशा नाही का रांगोळ्या बघतो आहोत, ज्यात आपण लक्ष्मीची पावलं वगैरे आणि अतिशय सोप्या पद्धतीने काढलेल्या रांगोळ्या आहेत. तर तुम्ही त्या नवरात्रीत काढू शकाल अशाच रांगोळ्या आहे. पटकन कमी वेळेत काढता येतील अशाच आहे आणि कुणालाही काढता येतील. एकदम सोप्या आहेत. आणि पुढच्या आठवड्यात आपण जे कलर असतात रांगोळी म्हणजे याचे नवरात्रीचे, त्याप्रमाणे रांगोळ्या काढणार आहोत प्रत्येक दिवशीची. म्हणजे आता समजा सोमवारी समजा सफेद कलर आहे, पांढरा कलर आहे, तर त्याची रांगोळी तुम्हाला रविवारीच बघायला भेटेल. मंगळवारची रांगोळी सोमवारीच बघायला भेटेल. म्हणजे मी आदल्या दिवशीच ती रांगोळी तुमच्यासाठी घेऊन येईल, जेणेकरून ज्या त्या दिवशी तुम्हाला ज्या त्या कलरची रांगोळी काढायला मिळेल. तर त्यासाठी तुम्ही नक्की चॅनलला सबस्क्राईब करा. म्हणजे जे नवीन असतील, ज्यांनी सबस्क्राईब नसेल केलं त्यांना सांगते. आणि नक्की व्हिडिओ चेक करत राहा, जेणेकरून तुम्हाला रांगोळ्या म्हणजे तुमच्यापर्यंत नक्की पोचतील पटकन आणि तुमचा पण वेळ वाचेल आणि अतिशय सुंदर सोप्या रांगोळ्या तुम्हाला काढायला भेटणार आहे. तर आजच्या भागातल्या तिन्ही रांगोळ्या पण एकदम सोप्या आणि सुंदर आहेत. यात पहिली रांगोळी आपण त्यात चौकोन काढला आहे, 2 चौकोन, आणि त्यामध्ये लक्ष्मीचे पावलं काढून घेतो आहे हळदी कुंकू कलरमध्ये, म्हणजे पिवळा आणि लाल कलर वापरून. आणि चारही बाजूला अशी फुलं काढून घेतलेली आहेत. तुम्हाला तर माहीतच असणार आहे नवरात्र हा सण का साजरा केला जातो. कारण देवी दुर्गेने महिषासुराचा वध केला होता. ते शौर्य प्रतीक म्हणून हा सण साजरा केला जातो. आणि पूर्वीच्या काळी शेतकरी जेव्हा आपलं पहिलं धान्य यायचं वर्षातलं, कारण की आता या महिन्यात पावसाळा संपत आलेला असतो आणि धान्य तयार झालेलं असतं, तर त्यासाठी पण नवरात्र साजरा केली जायची. आणि 10व्या दिवशी दसरा असायचा, म्हणजे दसरा साजरा केला जायचा, अजूनही केला जातो. तर नवरात्रात तुम्हाला माहीतच असणार आहे भरपूर असे उपवास वगैरे केले जातात पूर्ण 9 दिवस. आणि पुऱ्या, सांजोऱ्या, कडकण्याचा फुलोरा म्हणून तो देवीला वाहिला जातो. अष्टमी असते, अष्टमीला घागरी वगैरे फुंकण्याचा कार्यक्रम असतो. बरीच माहिती आपण थोडी थोडी रोज माहिती घेणार आहोत. तुम्हाला माहितीच असणार आहे, पण थोडी थोडी म्हणजे जी मला माहिती ती सांगत जाईल मी. आणि असे सगळे लोक असे नाही का वेगवेगळ्या भागातील लोक असे एकत्र येतात. गरबा वगैरे खेळला जातो प्रत्येक भागामध्ये. सुंदर वाटतं, म्हणजे नाही का एकदम पॉझिटिव्ह एनर्जी वाटते नवरात्रामध्ये पण. गणपतीनंतर हा एक महत्त्वाचा सण आहे आपला. पहिली रांगोळी तर आपली झालेली आहे. दुसरी रांगोळी तुम्ही बघू शकता 3 ते 3 टिपक्यांची आहे. आणि कशा पद्धतीने मी त्या 2 लाईन काढलेल्या आहेत ते तुम्हाला समजलंच असेल. म्हणजे टिपक्यांच्या वरच्या साईडला आणि खालच्या साईडला अशा 2-2 कॉम्बिनेशनच्या रांगोळ्या काढल्यात, म्हणजे लाईन काढलेल्या आहेत. आतमध्ये आपण लक्ष्मीचे पावलंच काढणार आहोत. तुम्ही हाताने पण काढू शकता किंवा तुमच्याकडे जर पावलांचे स्टेन्सिल असेल त्याच्या मदतीने पण काढू शकतात. ते पाऊल काढायचं होतं, त्यामुळे आतला जो टिंब आहे, थेंब आहे, तो मी पुसून टाकला होता. असं हाताने आधी पाऊल काढून घ्यायचे आणि त्याला व्यवस्थित शेप द्यायचा नंतर. ही रांगोळी तुम्ही समजा खाली एखादा कलर रांगोळी फिलरने कलर टाकून पण त्याच्यावर रांगोळी काढू शकता ही, किंवा यात पण तुम्ही कलर भरून काढू शकता ही रांगोळी.
आणि चार बाजूने असे फूल काढतोय आपण 5-5 टिपके देऊन. जे छोटे 4 टिंब उरले होते तिथे पण आपण व्हाईट कलरचा थोडा मोठा टिंब काढून आणि बोटाच्या साईड डिझाईन करून घेतली. बघू शकता दुसरी रांगोळी अतिशय सुंदर आणि सोपी दिसते, म्हणजे दिसायला पण आकर्षक एकदम अट्रॅक्टिव्ह आहे. आजच्या भागातली तिसरी रांगोळी, त्यात आपण अशी रिंग वापरून सर्कल काढून घेतलेलं आहे, वर्तुळ काढून घेतलेलं आहे. तुम्ही एखादी छोटी डिश असते प्लेट, त्याच्या मदतीने पण काढू शकता. आणि अशी बाजूने डिझाईन काढून घ्यायची त्याला. त्यावर अजून एक हात मारून घ्यायचा, म्हणजे अजून एक कलर व्हाईट कलरने अजून एकदा हे करून घ्यायचं, म्हणजे थोडी जाडसर येते डिझाईन. आणि नंतर मग त्याला असं शेप देऊन घ्यायचा व्यवस्थित. तुम्हाला जर घटस्थापने संबंधित जर रांगोळ्या पाहिजे असतील, म्हणजे बॉर्डर रांगोळ्या वगैरे पाहिजे असतील, तर नक्कीच तुम्ही आपले जुने व्हिडिओ बघू शकता. अतिशय सुंदर पद्धतीने बॉर्डर रांगोळ्या काढलेल्या आहेत. किंवा मी कम्युनिटी पोस्टमध्ये तर टाकणारच आहे त्या बॉर्डर रांगोळ्यांची लिंक, तर नक्की चेक करत जा तुम्ही. यातमध्ये मी स्टेन्सिल वापरून पावलं काढलेले आहेत. तुम्ही आधीचे जे पाऊल काढले आपण 2 रांगोळ्यांमध्ये, तसे पण काढू शकता, किंवा स्टेन्सिलच्या मदतीने पण तुमच्याकडे असेल तर काढू शकता. आणि आपले जे येणाऱ्या सण येतात याच्यानंतर, नवरात्रीनंतर दिवाळी वगैरे, पण आपण अशा सोप्या सुंदर रांगोळ्या बघणार आहोत. त्या जर रांगोळ्या तुम्हाला बघायच्या असतील तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करून ठेवा, म्हणजे तुम्हाला आपल्या रांगोळ्या वेळेवर बघायला भेटतील. नोटिफिकेशन नसेल येत तर डायरेक्ट तुम्ही चॅनलवर जाऊन व्हिडिओ चेक करू शकता. तर भेटूया पुढच्या भागात. तोपर्यंत धन्यवाद. बाय बाय.